तर पहिला प्रश्न आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झालेल्या भारतीय संविधानातील तरतुदींमध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदीचा समावेश नव्हता? जसं मी तुम्हाला याचा थेरी व्हिडिओ बनवतानाही सांगितलं, ते मूलभूत अधिकार असं काहीतरी टाकणार. तर उत्तर आहे मूलभूत अधिकार याची तरतुदीचा समावेश नव्हता. उत्तर आहे एक मूलभूत अधिकार. मूलभूत अधिकार, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे यासारख्या प्रमुख तरतुदी 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाल्या. तर 26 नोव्हेंबरला कुठल्या झाल्यात मग? नागरिकत्व, निवडणुका, संविधानाची सुरुवात, राष्ट्रपतीची निवडणूक, अशा. ठीक आहे. प्रश्न दुसरा, भारतीय संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेला किती कालावधी लागला? तर इथं तुम्हाला पाठच ठेवायचं आहे, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आणि अधिवेशन ही 11च होते, म्हणून 2 वर्ष 11 महिने तुमच्या लक्षात राहीलच. ओके, आणि 18 दिवस तर लक्षातच ठेवायचं आहे. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. प्रश्न तिसरा, 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानावर किती सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या? तर हा आकडा पाठच ठेवायचा आहे. 15 लोकांनी साईन केलेल्या नव्हत्या, तर त्या दिवशी फक्त 284 सदस्यांनी साईन केल्या होत्या. उरलेल्यांनी तुमच्या 24 जानेवारी 1950 रोजी साईन केल्या. प्रश्न चौथा, भारतीय संविधान सभेची अंतिम बैठक कधी झाली? तर ती झाली, सांगा उत्तर. तर ती झाली 24 जानेवारी 1950. अधिवेशन नाही, बैठक विचारलेलं आहे. आणि त्याच दिवशी काय झालेलं, तुमचे जे आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून निवडणूक करण्यात आली. राष्ट्रीय गीत, राष्ट्रीय गानची सुद्धा त्याच दिवशी स्वीकृती करण्यात आली. ओके. प्रश्न पाचवा, उर्वरित सदस्यांनी संविधान प्रतीवर कधी स्वाक्षऱ्या केल्या? मी वरती आता सांगितलं, 24 जानेवारी 1950. प्रश्न सहावा, खालीलपैकी कोणते अनुच्छेद 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाले? तर बघा, इथं समानतेचा हक्क आलेला आहे, मूलभूत कर्तव्य आले, ग्रामपंचायतीची स्थापना. यांची त्यावेळेस जास्त निकड नव्हती, गरज नव्हती. त्यावेळेस गरज होती निवडणुकांची. तर निवडणुकांची गरज होती, राष्ट्रपतीची निवडणूक करायची होती, म्हणून अनुच्छेद 324. नंतर 26 जानेवारी 1950 हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे, या दिवशी संविधान पूर्णपणे लागू करण्यात आले. 8वा प्रश्न, 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या अंतिम बैठकीत खालीलपैकी कोणता निर्णय घेण्यात आला? तर सगळ्यांना माहिती आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात. आणि टोटल अधिवेशन 11 झाले होते. PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. थँक्यू.